नमस्कार मित्रांनो, तर आमच्या फार्ममध्ये आम्ही 3 पाड्या खराब आणल्या होत्या. त्या आम्ही बाहेरून विकत आणल्या होत्या. 25,000ला विकत आणल्या होत्या. तर हा आत्ताचा व्हिडिओ आहे मित्रांनो. पहिला व्हिडिओ तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणारच आहे कशा पूर्णपणे खराब होत्या. तर आमच्या चॅनलवरची असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मेन मुद्द्यावरती येऊया. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय पूर्णपणे पाडी खराब आहे. त्या पहिल्या मालकानं पाड्यांचे संगोपन चांगले केलेलं नव्हतं. पोट सुटलेलं आहे कसे बघा. ही पाडी तेव्हा आता 12 महिन्याची पाडी होती ही. त्या मानाने पाडीची उंची तब्येत काहीच झालेली नव्हती. तर त्या 3 मधली आता काळी पाडी तुम्हाला दाखवतो. ही काळ्या पाडीची अवस्था पण तशीच होती. पोट सुटलेलं होतं. त्या मालकानं पहिले त्यांचं जंत निर्मूलन संगोपन चांगले केलेलंच नव्हतं. तर ही पाडी तेव्हा 6 महिन्याची पाडी होती. तर मित्रांनो, ह्यांचं आम्ही संगोपन कसं व्यवस्थित केलं ते व्हिडिओमध्ये आम्ही पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, त्या 3 मधली पाडीमधली ही काळी पांढरी पाडी ही जरा बऱ्यापैकी चांगली होती. तर पण हिची उंची पण एवढी वाढ्या नव्हती, ग्रोथ एवढी चांगली नव्हती. ही पाडी मित्रांनो तेव्हा 9 महिन्याची होती. तर मित्रांनो, ह्या 3 पाड्यापैकी आम्ही त्यातली पांढरी पाडी एबीएस आहे ती फक्त आणणार होतो. खरं तो मालक म्हणला 3 दिल्या तर 3च देणार, ना तर देणार नाही. त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही पण पाड्या मग घ्यायला लागल्यात. तर मित्रांनो, आणल्या आम्ही ह्या पाड्यासनी पहिल्यांदा आम्ही आमच्या फार्ममध्ये सेटल होऊ दिल्यात. 4-5 दिवसानंतर ह्यांना आम्ही पहिल्यांदा ह्यांचं जंत निर्मूलन केलं आणि ह्यांच्या अंगावरती गोचड्याने पूर्णपणे भरलेलं ते औषधी एकदम फवारलं. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय आता त्यांच्या अंगावरची कसं तेज आहे आणि तयार कशा पाड्या आहेत. एक नंबर अशा पाड्या तयार आम्ही कालवड केलेले आहे. तर मित्रांनो, ही पाडी काळी पांढरी पाडी आहे ती आता 9 महिन्याची गाभण आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर मित्रांनो, तुम्ही आता पहिला व्हिडिओ बघितला असेल. पूर्णपणे खराब गायी होत्यात, पाड्या होत्या. ही पांढरी तर पूर्णपणे खराबच होत्यात. तर ही अशी इमारत तयार करण्यासाठी आम्ही कोणते खाद्य तेव्हा वापरलं ते सांगतो. तर तेव्हा आम्ही या पाड्यांना काबूरवर हे खाद्य वापरलं. सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो असं दिवसाला 2 किलो वापरलं. त्याचबरोबर पूर्णपणे पाड्या ठकीच होत्या तयार होण्यासाठी आम्ही कपरी पेंट पण वापरली. त्याचबरोबर डेली यांना आम्ही मेंढर मिक्सचर खाद्यातून वापरायचो. तर मित्रांनो, पाड्या अशक्त होत्या त्यामुळं आम्ही या 3 पाड्यासनी मल्टीस्टार हे टॉनिक वापरलं. तर मित्रांनो, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये काळी पाडी दिसत आहे. त्या पाडीला पण आता 8वा महिना लागलेला आहे. ह्या पाडीचं पण आम्ही नियोजन तसंच केलं. खराब ही पण पूर्णपणे खराब झाली, तुम्ही व्हिडिओमध्ये मागे बघितलं असेल. तर मित्रांनो, आता तुम्हाला तिसरी शेवटची पाडी दाखवतो. ती जरा लेटच गाभ गेली, काळी पांढरी पाडी. ही पाडी आता 5 महिन्याची गाभण आहे. ह्या पाडीनं जरा गाभण जायला आम्हाला दमवलं. तर मित्रांनो, ती पण आता पूर्णपणे तयार आहे. 1 नंबर अशी झालेली आहे. अंगावरती लव 1 नंबर आलेले आहे. तर ह्या पाड्यांचं वैरण नियोजन सांगतो. ह्या पाड्यांना आम्ही 2 टाईमच वैरण घालायचो, सकाळी आणि संध्याकाळी. तुम्ही मंचीला पाड्या तयार झाल्या तर यासनी दिवसभर वैरण टाकत असेल तसं काय नाही. दिवसभर जनावरांना रवत करायला पाहिजे. आमच्या फार्मवरती आम्ही वैरण 2 टाईमच घालतो. तर मित्रांनो, आता महत्त्वाची माहिती म्हणजे ह्या पाड्या गाभण जाण्यासाठी आम्ही कोणतं पशुखाद्य घातले ते सांगतो. तर मित्रांनो, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आम्ही या पाड्यांना डेली 100 ग्रॅम सोयाबीन घालायचो. सोयाबीन घालताना ते डायरेक्ट सोयाबीन घालायचं नाही. ते पहिल्यांदा तापवायचं आणि मग भरडा करून त्या पाड्यांना घालायचं. तर मित्रांनो, डायरेक्ट सोयाबीन तुम्ही भरडून घालू नकोसा. सोयाबीन हे तापवूनच मग भरडा करून जनावरांना घाला. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते आणि ते कालवडींची पिशवीची वाढ जोरात फास्ट करते. तर मित्रांनो, या सर्व पाड्या आम्हाला 1 वर्षानंतर आम्हाला गाभण लागल्या. तर मित्रांनो, आता ह्या गाभण काळात यांचं पशुखाद्य नियोजन कसं आहे ते तुम्हाला सांगतो. तर गाभण काळात आम्ही या पाड्यांना हिपेरफीड हे खाद्य वापरतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर हे सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो असं दोन्ही टायमाला दिवसाला डेली आम्ही 2 किलो खाद्य घालतो आहे. त्याचबरोबर सरकी कपरी पेंट हे पण वापरतो आहे. तर मित्रांनो, कपरी पेंट आता आम्ही शेवटचं महिना 1 वेळा झाल्यानंतरच वापरतो आहे. कपरी पेंटनं दूध सुटतो आहे, त्यामुळे आम्ही गाभण काळात जास्त वापरत नाही. तर बाहेरून गाई 1 ते 1.5 लाखाला विकत आणण्यापेक्षा कमी खर्चात घरच्या घरी कालवडी तयार करा. आणि घरचं जनावर ते कधी ऐकत नाही. आता ह्या 3 पाड्या लाखाच्या तयार झालेल्या आहेत. तर मित्रांनो, पांढऱ्या पाड्या आम्ही याच्यासाठी आणलेली की आमच्या फार्ममध्ये आम्ही बिल्डिंगचं काम करणार होतो. तर त्या पांढऱ्या पाडीला आम्ही एबीएस ब्रूट हे सिमेंट भरवले. तर सविस्तर आम्ही ब्रिडिंगवर कसं काम केले, कोणकोणते सिमेंट भरवले पाड्यासनी त्याचा व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.